काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली आहे। रात्रीपासून एकनाथ शिंदे यांना ताप आलाय। रात्रीपासून शिंदेंनी कुणाचीही भेट घेतलेली नाहीये। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे। काल एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावमध्ये गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांना ताप आलेला आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी कुणाचीही भेट घेतली नाही असं सांगितलं जात आहे। माझे सहकारी सुजित आंबेडकर या संदर्भातली माहिती देत आहेत। सुजित, तृप्ती, खरं तर आपण म्हणत होतो की एकनाथ शिंदे काहीतरी फार महत्वाची घोषणा करतील, काहीतरी भूकंप करतील। मात्र एकनाथ शिंदेंच्या जे अत्यंत जवळचे आहेत त्यांच्या बरोबर असणारे आहेत आणि त्यांचे जे पर्सनल डॉक्टर आहेत त्यांच्याशी माझी स्वतः चर्चा झाली। डॉक्टर पार्टे म्हणून आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना साधारण 105 पर्यंत टेम्परेचर आहे। काल रात्री 2:30 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे जागे होते। त्यांच्यावरती मिठाच्या पट्ट्या लावल्या जात होत्या, त्यांना औषधं दिली जात होती। त्यांची आजही रिकव्हरी काही झालेली नाहीये। आता थोड्या वेळात त्यांना सलाईन लावलं जाणार आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जी लोक येत आहेत त्या कुणालाही भेटून दिलं जात नाही। स्वतः माजी मंत्री केसरकर इथं आले होते, त्यांनाही नाकारलं होतं। तृप्ती, सुजित, अजून एकनाथ शिंदे यांना कोण कोण भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे, काय माहिती मिळते? नाही, खरं तर केसरकर साहेबच इथं आले होते आणि जे जळगाव पाचोऱ्याचे आमदार आहेत कपिल पाटील म्हणून तेही आले होते, पण त्यांना तापोळ्यामध्येच थांबवलं गेलेलं आहे। आणि काही जिल्ह्यातील काही तालुका अध्यक्ष वगैरे ही मंडळी आली होती, पण कुणालाही आतमध्ये जाऊन दिलं जात नाहीये। आणि एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्या घरामध्येच आहेत, बाहेर पडलेले नाहीयेत, ते कुठे शेतामध्येही गेलेले नाहीत आणि माध्यमांशी तर अजिबातच ते बोलणार नाहीत म्हणून असं स्पष्ट सांगितलेलं आहे। निश्चित सुजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना ताप येतो आणि त्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि यामुळेच ते इतर कुणाशीही भेटत नाही असंही सांगितलं जात आहे।